पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंद करः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं वन्दनं वन्दनानां तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महत्वन्दे भक्तराज चतुष्टकं। श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुल्या कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जनो तथा श्रद्धास्वरूपिणी माता भगिनी, आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या शयन दिनोत्सवाच्या निमित्तानं जो एक फार मोठा उत्सव पुण्यसलीला चंद्रभागेच्या तीरावरती कोट्यावधी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये वा मेळाव्यामध्ये दरवर्षी साजरा होत असतो, असा हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम। आणि यावर्षी तो जरा त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण आलेलं आहे, त्याच्यामुळे तो उत्सव यावर्षी थोडक्या प्रमाणात का होईना साजरा होत आहे। आणि असा हा जो आषाढ शुद्ध एकादशीचा कार्यक्रम आहे, याच दिवशी आपलं या प्रवचनाचं 8व्या श्लोकाची सुरुवात होत आहे। आणि ते करण्यापूर्वी
पंढरीचे निष्ठावंत वारकरी ज्यांनी जवळजवळ आपल्या आयुष्यामधल्या 40च्या वर वाऱ्या पंढरपूरच्या केल्या होत्या असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. इतकंच नाही तर जपानला ज्या वर्षी विश्वधर्म परिषदेकरता त्यांना जावं लागलं त्यावेळेस त्यांनी वारी चुकू नये म्हणून आधी समर्थ सद्गुरू आळकोजी महाराजांचं दर्शन घेऊन लगेच पंढरपूरला गेले आणि पंढरपूरचं विठ्ठलाचं दर्शन घेऊन नंतर जपानकडे गेले. इतकी ज्यांची विठ्ठलावरती श्रद्धा होती अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं स्तुती करणारं पांडुरंगाचं रूपाचं अष्टक लिहिलेलं आहे. त्या अष्टकाच्या पाठानं आपण आजच्या या प्रवचनाला सुरुवात करूया. अगास गुण सुंदरा मदन दीप्तीच्या राजसा तुझे स्वरूप पाहुनी जीव उरीच झाला पिसा विटेवरी उभा नभा समची भाससी सावळा कटावरी धरी करा तुळशी हार शोभे गळा मृदू शरीर कोवडे गमत शुद्ध लोण्यापरी दिसे प्रगट चिन्ह हे उरी तसेच पायावरी पितांबर कटी दिसे भर जरी झळाळे पुरे गळ्यात नवरत्न हे झळकती अति साजिरे करात भुजभूषणे मनगटी हिरे पाचुची पदी झळकती सुवर्णमय तोडरे जोडीची करांगुळी समुद्रिका करी दिसे ही चक्राकृती दुजा करी दिसे ध्वनी प्रखरकारी शंखाकृती अति मखमली प्रभा भर जरी दुशाला दिसे सुरम्य अति लालिती सकळ वस्त्र अंगी वसे रूपे बदलती किती गमे मज घडीच्या घडी अपूर्व रूप दावितो नख शिखांत हा गारुडी दिसे नीलमणी हिरे ठळक कंठीच्या कौस्तुभा श्री मुकुट शोभतो लख लखात त्याची प्रभा तुऱ्यावरी अति बऱ्या खचित मोतियांच्या लढ्या जडावरी रेखिला बसवुनी हिरे चौकड्या खुले कुरण केशीची भर जरी दिसे कांबडी अलोट धन संपदा खुलत दिव्य रत्नावळी दिसे मळवटी उटी अति उठाव या चंदनी त्रिशूल जणू शोभला कनक मुद्रिका कोंदणी मुखा विमल कांती ही गमत रम्य पद्मापरी प्रसन्न निज भक्तीने प्रगट नेत्री ज्योती नेत्रांतरी प्रशांत अति गोडशी झुळक नित्य गालावरी मित स्मित दिसे वसे मधुर हास्य ओठावरी असंख्य मदना तुझ्यावरून टाकू कुरवंडुनी न जोडची दिसे हरी तुझ समान या लोचनी असा सतत राही तू अमुची या शरीरांतरी उदास तुकड्या तुझ्या विण जगी न ठेवी दुरी. पंढरीनाथ भगवान की जय. सद्भाविक सज्जन हो, आज आपल्या सामुदायिक प्रार्थनेच्या 8व्या श्लोकाच्या चिंतनाकडे वळत असताना आज आषाढ शुद्ध एकादशीच्या अनुषंगानं थोडंफार चिंतन करण्याच्या
दृष्टीनं मला थोडं बोलावं असं वाटते आहे. आजची जी आषाढ शुद्ध एकादशी आहे, या एकादशीचं महत्त्व गुरुदेव सेवा मंडळ वारकरी संप्रदायासाठी तर अनन्यसाधारण आहे, असामान्य महत्त्व आहे. परंतु गुरुदेव सेवा मंडळाच्या दृष्टीनं सुद्धा या आषाढी एकादशीचं जे महत्त्व आहे ते एक विशेष आहे. त्याचं कारण 1953 साली आलेली जी आषाढी एकादशी होती, ती आषाढी एकादशी खऱ्या अर्थानं जगदोद्धारक ग्रामगीतेसारख्या युगग्रंथाच्या जन्माचं अंकुर ज्या दिवशी राष्ट्रसंतांच्या शुद्ध विश्वाकार वृत्तीच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये स्फुरित झालं होतं, तो आषाढी एकादशीचा दिवस, तो आजचाच दिवस होता. त्या आषाढी या ग्रामगीतेच्या निर्मितीचा निर्देश देत असताना अशा काही ओव्या आल्या आहेत की आषाढ शुद्ध एकादशी 22 जुलै 53 वर्षी चंद्रभागेची आकुशी ध्यानावस्थित राष्ट्रसंत प्रचंड यात्रा भक्तमेळा क्षणैक सारुनी वेगळा राष्ट्रसंत हृदयी विठ्ठल सावळा प्रगटोनी स्फुरवी ग्रामगीता. किंवा अनेक ठिकाणी जे वर्णन आलेलं आहे, ग्रामगीतेच्या आरतीमध्ये वर्णन आले आहे की विठ्ठल स्फूर्तिदाता पाठी उभा संत वृंद अमोघ वरदाने, नाही का, जगी कोंदे ब्रह्मानंद जय देवी ग्रामगीता. किंवा आमचे गुरुवर्य ऋषी संत भुसरकर महाराज त्यांनी सुद्धा याचं वर्णन केलं आहे की सर्व गाव हे एक कुटुंबा समसमतेने वागा वैकुंठीचा प्रेमानंद ही गावीच अपुल्या भोगा भाकळ पोथ्या सोडून वाचा तत्वज्ञान अभंगा दिव्य ग्राम गीतेचा महिमा प्रिय हा पांडुरंगा वरदायक तो विश्व विटेवर ज्याचे चरण समान गावकऱ्यांनो तसे आचरा यात खरे कल्याण उपनिषदांना दोहून जैसी केली गीता माई शास्त्र गुरु स्वानुभव संमत तैसी ग्राम गीता ही निमित्य करी भगवंत वदे 41 अध्यायी राष्ट्रसंत तुकडोजी बाबा देती ऐसी ग्वाही म्हणे घुसरकर नव्या युगाचा म्हणून ग्रंथ प्रमाण गावकऱ्यांनो तसे आचरा यात खरे कल्याण ग्रामगीतेचे ज्ञान ग्रामगीतेचे ज्ञान. असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या ग्रामगीतेच्या स्फूर्तीच्या दृष्टीनं निर्मितीच्या दृष्टीनं या सर्व प्रमाणांवरून हे सिद्ध होते आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जी ग्रामगीता लेखनाची स्फूर्ती दिली होती ती विठ्ठलानंच 1953 सालच्या 22 जुलै रोजी आलेल्या आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी. आणि कारण पंढरपूरचे तुकडोजी महाराज हे निष्ठावंत वारकरी होते, त्यांनी आपल्या अनुभव सागर भजनावलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की त्यांच्या कुटुंबामधले त्यांचे जे पूर्वज होते ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्वज सुद्धा पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. त्यांनी आपल्या अनुभव सागर भजनावलीमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की पंढरपूरचे निर्मळ दैवत आहे अमुच्या घरी वाडवडिलांस त्यांची चाकरी खांदी पताका हाती टाळ अन माळगळा तुळशीची मुखी नामावली पंढरीची आजे पणजे वारी करिता पंढरीस अर्पिले विठूच्या दरबारी ठेविले. महाराजांनी अनुभव सागर भजनावलीमध्ये लिहिला. आता उद्याचा जो दिवस आहे आषाढ शुद्ध द्वादशीचा, हाच तो दिवस आहे ज्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आजोबा परम श्रद्धेय हरिभक्तीपरायण श्री गणेश बुवा जानोजी पंत इंगळे यांनी पांडुरंगाच्या चरणी पंढरपुरामध्येच आपला देह ठेवला होता. आणि इतकं पंढरपूरच्या वारीचं
वंश परंपरा लाभलेले, अर्थात पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखी नाम, या अभंगाचं प्रत्यंतर खऱ्या अर्थानं ज्यांच्या जीवनामध्ये उतरलं होतं असे पंढरीचे निष्ठावंत वारकरी वैष्णवाग्रणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि त्यांनी सुद्धा पंढरपूरच्या 40 वाऱ्या केल्या होत्या. आणि दरवर्षी पंढरपूरच्या हनुमान मैदानावरती त्यांचं लाखो भाविकांच्या समक्ष त्या खंजरीच्या थापेवरती सुंदर असं खंजरी भजन होत होतं. आणि त्या खंजरी भजनाच्या माध्यमातून त्या पंढरपूरच्या जनता जनार्दनाला सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या ठिकाणी उपदेश करत होते. आणि महाराजही सुद्धा तिथं त्या पंढरपुरामध्ये जाऊन आपला भाव त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत होते. आणि त्याच पांडुरंगानं ही ग्रामगीतेची वाणी स्फुरवली. महाराजांनी सुद्धा त्याच्या संबंधानं ग्रामगीतेमध्ये वर्णन केलं आहे की पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागे तिरी, स्फुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकार वृत्ती, तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात, प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे. अशा पद्धतीची त्या ठिकाणी स्फूर्ती झाली होती. आणि त्याच स्फूर्तीच्या माध्यमातून वंश परंपरागत ज्यांचे पंजोबा जानोजी पंत, आजोबा गणेश पंत, त्यांची आजी तानाबाई आणि त्यांचे वडील बंडोजी पंत यांनी वारी केली. आणि बंडोजी पंतांच्या नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा ती वारी कायम ठेवली. आणि अनेक अनेक साधू संतांच्या पालख्या जशा पंढरपूरमध्ये जातात तशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पादुकांची पालखी सुद्धा गुरुकुंज आश्रमातून दरवर्षी पंढरपूरला जात असते. पंढरपूरला त्या ठिकाणी सांगवी रोडवर आमच्या गीताचार्य पूज्य तुकाराम दादांचा एक फार मोठा आश्रमसुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीचं हे पंढरीचा सुद्धा बराच संबंध विठ्ठल परमेश्वराचा आणि या पंढरपूरचा वारकरी संप्रदायाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनाशी आला आहे. अधिक माहिती करता त्यांचे जे चरित्रखंड आहेत जीवनयोगी त्याच्यामध्ये ती माहिती उपलब्ध आहे. किंवा थोडक्यामध्ये जर पंढरपूरच्या बाबतीत महाराजांच्या संबंधाची माहिती पाहिजे असेल तर आमच्या विदर्भाचे वेदांत रत्न वेदांताचार्य वेदशास्त्र संपन्न हरिभक्तपरायण वैष्णवाग्रणी ज्ञानेश्वर महाराज इंगळे यांनी वासुदेव महाराज अळगावकर यांचे ते शिष्य आहेत. आणि त्यांनी पंढरीचे निष्ठावंत वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. आणि त्या पुस्तकाचं अध्ययन आपण करू शकता. असो, आता हा आषाढी एकादशीच्या संबंधाचा शब्दप्रपंच थांबवून आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या सामुदायिक प्रार्थना अष्टकाचं चिंतन करत आहोत. त्याच्या 8व्या श्लोकामध्ये प्रवेश करण्याचा आपण प्रयत्न करूया. आता तो श्लोक आधी आपण थोडा म्हणून घेऊ आणि नंतर त्या श्लोकाचं चिंतन करू. हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो ज्ञान सब में एक ही जिससे मनुज निशंक हो, तुकड्या कहे ऐसा अमर पद प्राप्त हो संसार में, छोड़े नहीं घर बार पर हो मस्त गुरु चरनार में. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्भाविक सज्जन हो, संत असो की अध्यात्मशास्त्र असो की वेदांत शास्त्र असो, या सर्वांच्या दृष्टीने जर एक विचार केला तर मनुष्य हा तत्वतः ब्रह्मरूपच आहे. आणि मग त्याचा बाह्य जो आकार असेल, बाह्य जी त्याची प्रकृती असेल ती जरी भिन्न भिन्न दिसत असली तरी सुद्धा एकाच चैतन्य शक्तीचा आविष्कार, एकाच चैतन्य शक्तीचा हा चिद्विलास आहे असं म्हणायला हरकत नाही.
प्रत्येकाचा देह, आता कोणाचा देह धिप्पाळ असू शकते, कोणाचा देह बारीक असू शकते, कोणाचा देह उंच असू शकते, कोणाचा देह ठेंगणा असू शकते, कोणाचा काळा असू शकते, कोणाचा गोरा असू शकते. असं देहाच्या बाबतीत, स्वभावाच्या बाबतीत वा प्रकृतीच्या बाबतीत जरी सुद्धा आपण वेगळे वेगळे दिसत असलो तरीही सुद्धा विचार जर केला तर रूप लावण्य अभ्यसिता नये असं रामदास स्वामींनी म्हटलं. अर्थात सगळ्या गोष्टी जरी भिन्न भिन्न असल्या तरी सर्वांच्या ठिकाणी जे चैतन्य ओतप्रोत भरून उरलेलं आहे ती एक चैतन्य शक्ती मात्र सर्वांच्या ठिकाणी एकच आहे वा सारखीच आहे. आणि विचार जर केला तर आता एक काळ होता असा आतापर्यंत की त्या काळामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसासारखा दिसत नाही. हे जरी खरं असलं तरी आता विज्ञानानं त्याच्यावरती मात्र मात मिळवलेली आहे. विज्ञानाच्या माध्यमातून आता प्लॅस्टिक सर्जरी करून चेहऱ्यामध्ये बदल घडवून आणता येतो किंवा नाना प्रकारचे काही सौंदर्य प्रसाधनं आता निघालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या शरीराचा वर्ण, आपल्या सगळ्या चेहऱ्यामध्ये त्याच्या वर्णामध्ये व त्याच्या सजावटीच्या माध्यमातून बराच काही बदल घडवण्याच्या प्रक्रिया आता सुरू झालेल्या आहेत. ते फेसवॉश आणि ते जेल काय काय असतील त्याच्या बाबतीत आम्ही जरा अनभिज्ञ असल्यामुळे त्यांची नावं वगैरे काही आम्हाला सांगता येणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टी आता वाढत वाढत चालत असल्यामुळे नवीन नवीन फॅशन निघत आहे आणि त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला सारख्या जरी करता येत असल्या तरी सुद्धा बाह्य दृष्टीनं परिवर्तन त्याच्यामध्ये करता येईल. कोणाचं रंग सावळा असेल तर तो गोरा करता येईल, कोणाचं हालत कमी असेल तर काही औषधी घेऊन काही त्याच्यावरती उपाय करून त्याची हालतही वाढवता येईल. एखादा ठेंगणा असेल तर त्याला काहीतरी आता व्यायाम निघाले आहेत त्या पद्धतीचे आणि त्याच्या माध्यमातून त्याची हालत वाढवता येईल, त्याची हाईट वाढवता येईल. ते डिप्स वगैरे मारण्याचे काय काय तरुण मंडळी प्रयोग करत असतात. हे सगळं शक्य जरी असलं एखाद्या अपंग व्यक्तीलाही सुद्धा आपण बलवान करू शकतो विज्ञानाच्या माध्यमातून किंवा एखाद्या कुरूप व्यक्तीला सुद्धा सुस्वरूप अशा पद्धतीचं करू शकतो जसं भगवान कृष्णानं कुब्जेला केलं होतं. अशा पद्धतीचं आपण सगळं काही परिवर्तन घडून आणू शकत असलो तरीही सुद्धा म्हणजे एक काळ जो असा होता आता त्यावेळेस म्हणावं लागत होतं, आता ते म्हणणं सुद्धा त्या म्हणण्याला बाध येतो. एक काळ असा होता की त्यावेळेस म्हणावं लागत होतं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी दिसू शकत नाही, परंतु विज्ञानाच्या माध्यमातून हे सगळे भेद संपवण्याच्या दृष्टीनं जर काही प्रयोग केले तर ते सफल होऊ शकतात. म्हणून आता एकासारखी दुसरी व्यक्ती दिसू शकते असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु त्याच्यावरून सर्व मानव एकसारखे दिसतीलही पण त्यांचे सर्वांचे मन, सर्वांचे स्वभाव, सर्वांची बुद्धी हे मात्र सारखे होतील अशा पद्धतीचं म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांसारखे संत त्यांच्या अभंग गाथ्यामध्ये लिहितात की हीन सूर बुद्धी पाशी आकृतीशी भेद नाही. अर्थात आकृती जरी समान असली, वजन सारखं असेल, आकृती शरीराची सारखी असेल, चेहरा सारखा असेल, मात्र तरी सुद्धा बुद्धी त्याची सारखीच आहे दोन व्यक्तींची असं म्हणता येण्याची व्यवस्था आतापर्यंत अध्यात्म वा वेदांत शास्त्र तर करू शकलं नाहीच नाही, परंतु विज्ञान सुद्धा तितकी प्रगती करू शकलेलं नाही. हे अबाधित याला सिद्धांत म्हणावं लागेल. कारण जर चिंतन केलं तर हा सिद्धांत आहे. आणि सिद्धांत कशाला म्हणतात? सिद्धांत कशाला म्हणतात तर सिद्धांत त्याला म्हणतात प्रमाणेन तत्व परीक्षा विचार, त्याला सिद्धांत म्हणतात. सिद्धांत कशाला म्हणतात? अबाधित निश्चय सिद्धांत हा, अशी सिद्धांताची व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे. जो अबाधित निश्चय असतो, विचारा अंती ठरलेला अबाधित निश्चय, त्याला सिद्धांत म्हणतात. आणि त्याच्यानुसार हा एक सिद्धांत आहे की कोणाची आकृती जरी सारखी दिसत असेल, कोणाचे शरीर जरी सारखी दिसत असेल, परंतु त्यांची बुद्धी मात्र सारखी म्हणता येणार नाही. हा एक अबाधित सिद्धांत आहे. आणि म्हणून विचार जर केला तर ग्रामगीतेसारखा युगग्रंथ सुद्धा 28व्या अध्यायामध्ये सांगतो की एकची भूमी सर्वांकरिता
एकची हवा पाणी सुख व्यथा, पंचमहाभूतांचीच सर्वथा शरीरे सर्वांची. विचार जर केला तर एकची भूमी सर्वांकरिता, सर्व जे काही यच्चयावत जीव मात्र आहेत या पृथ्वी तलावावरती जन्माला आलेले, त्या सर्व पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या यच्चयावत प्राणी मात्रांकरिता एकच भूमी आहे, एकच पृथ्वी आहे. असं आहे का आता हा श्रवण, हा जो वक्ता आहे, हा वक्ता अमुक अमुक भूमीमध्ये राहतो आणि श्रोते मंडळी दुसऱ्या भूमीवर राहतात, असं नाही. एकच भूमी सर्वाकरिता आहे. दुसरी गोष्ट, एकची हवा पाणी सुख सर्वथा. ग्रामगीता म्हणते की सर्वांसाठी हवा एकसारखीच आहे, वेगळी वेगळी नाही आहे. सर्वांसाठी वायू नाम हवा ही सारखीच आहे, किंवा पाणी सुद्धा सारखंच आहे. त्यात खारटपणा असेल, त्यात तिखटपणा असेल, कुठं कुठं तिखटपणा नसतो पाण्यामध्ये, पण खारटपणा पाण्यामध्ये असेल, कुठलं पाणी गोड असेल. मात्र पाण्याचा जो आर्द्रता नावाचा गुण आहे आणि प्रवाहितपणा नावाचे जे गुण, दोन गुण पाण्यामधले आहेत, ते गुण मात्र सर्वच ठिकाणच्या पाण्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. आणि म्हणून सगळ्याकरिता सगळ्या गोष्टी, आणि एका भागामध्ये सुई टोचल्यानंतर माणसाला दुःख होते, तसं दुसऱ्या प्रदेशामध्ये माणसाला सुई टोचल्यावरती सुख होते, असं मात्र कुठं दिसून येणार नाही. सुख दुःखांच्या सुद्धा व्यवस्था ज्या आहेत त्याही सुद्धा सर्व लोकांच्या करिता एकच आहे. आणि जर विचार केला तर आकार जरी भिन्न अशा पद्धतीचे दिसत असले तरी पंचभूतांचीच सर्वथा शरीरे सर्वांची, असं ग्रामगीता म्हणते. अर्थात पृथ्वी आप तेज वायू गगन हे जे काही पंचमहाभूत पंचीकरणामध्ये सांगितलेले आहेत, नंतर अपंचीकृत पंचमहाभूत असं वगैरे ते मिश्रण होऊन त्यातून स्थूल देहाची निर्मिती झाली, असा तो पुढचा भाग जरी असला तरी सामान्य तर पंचमहाभूताचं हे शरीर आहे असं सर्वांना ज्ञात आहे. तेव्हा हे पंचमहाभूताचं जे शरीर आहे या दृष्टीनं सुद्धा मानवांच्या मध्ये मी जे या ग्रामगीतेच्या ओवीवर बोललो, या ओवीच्या नुसार सुद्धा या तिन्ही चारी गोष्टीमध्ये वा चार पाचही गोष्टीमध्ये मानवांमध्ये समानता अशा स्वरूपाची दिसून येते. परंतु ही सुद्धा समानता आंतरिक समानता नाही, तर ही बाह्य समानता आहे, ही भौतिक समानता आहे. आणि म्हणून जड भौतिक सृष्टीनं साऱ्यांची समानता जरी दिसत असली तरी सुद्धा एक महत्त्वाची मेख त्याच्यामध्ये घातलेली आहे की देह हे तर वेगळे वेगळेच राहणार आहे. प्रत्येकाच्या देहाची त्वचा जर पाहिली तर कोणाची त्वचा तेलकट आहे, कोणाची त्वचा रुक्ष आहे, कोणाची त्वचा कशी आहे आणि कोणाची त्वचा मुलायम आहे, हा भेद मात्र त्याच्यामध्ये राहतोच आहे. अर्थात त्यांची कामं देखील विभिन्न असतात, प्रत्येक माणसाची कामं वेगळी वेगळी असतात. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाचं ध्येय सुद्धा वेगळं वेगळं असते. म्हणजे सर्वच गोष्टीमध्ये सर्वांमध्ये समानता दिसून येत नाही, परंतु काही काही गोष्टी अशा असतात की त्यामध्ये वेगळं वेगळं दिसत असते आणि काही काही गोष्टी अशा असतात की त्यांच्यामध्ये समानता दिसून येत असते. विचार जर केला तर या विश्वामध्ये हा व्यवहार जो चालतो आहे परस्परामध्ये, हा व्यवहार टिकून ठेवण्याच्या दृष्टीनं हा जो भेदाचा भाग आहे, प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये फरक, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरयष्टीमध्ये फरक, हा व्यवहाराच्या दृष्टीनं आवश्यकही सुद्धा आहे. जर सर्वांचे चेहरे, सर्वांचे शरीरयष्टी, सर्वांच्या सगळ्याच गोष्टी जर सारख्या असल्या तर हा नेमका कोण आहे हे ओळखता येण्याची व्यवस्था आपल्या डोळ्यांना लावता येणार नाही. आणि म्हणून तो तारांबळ आमच्या नेत्रांत का उडू नये, आणि म्हणून व्यवहाराच्या दृष्टीनं तो भेदसुद्धा आवश्यक आहे. याला शास्त्रामध्ये स्वगत भेद किंवा सजातीय भेद अशा पद्धतीचं विचारसागराधिक ग्रंथानं ठरवलेलं आहे. परंतु सगळेच जण जर स्थिर बसून राहिले, राजाचं पार्ट घेतलं सगळेजण, तूही राणी आणि मीही राणी, मग पाणी कोण आणि अशी व्यवस्था होईल. म्हणून प्रत्येकानं आपलं आपलं पार्ट हे वेगळं वेगळं, प्रत्येकानं आपलं काम हे वेगळं वेगळं समजून या समाजामध्ये वावरणं हे आवश्यक असते. आणि म्हणून हम भिन्न हो इस देह से
परतत्व से सब होय असं म्हणत असताना महाराजांनी फक्त हम भिन्न हो इस देहसे असं म्हटलं नाही, तर त्याच्या सोबतच परतत्व से सब एक हो असंही सुद्धा पुढे महाराजांनी म्हटलं आहे. आणि ते म्हणतात की आम्ही शरीरानं भिन्न असलो तरी चालेल, परंतु तत्वानं एक असलो पाहिजे असं म्हणत असताना हे तत्व म्हणजे नेमके कोणते तत्व याचाही विचार केला गेला पाहिजे. कारण तत्व भिन्न भिन्न आहेत म्हणून प्रश्न निर्माण होऊ शकतो, कोणते तत्व आहेत. एकनाथी भागवतामध्ये अनेक तत्वाचा उल्लेख आलाय आणि मग शेवटी एकतत्व नाम दृढधरी म्हणा याच्यावरती ते येऊन ठेपले आहे. तसं आता या ठिकाणी महाराज म्हणतात की तत्वसे सब एक हो. तर मग तत्वसे सब एक हो म्हणजे नेमके कोणत्या तत्वानं? पंचतत्वानं. पंचतत्वानं तर आम्ही एकच आहोत, सर्वांचं शरीर पंचतत्वाचं आहे. परंतु पंचतत्वाचे शरीर जरी वेगळे असले तरी सुद्धा इथं तत्वसे सब एक हो यामधलं तत्व म्हणजे पंचतत्व नाही, तर याच्यातलं तत्व म्हणजे आत्मतत्व असं आहे. अर्थात आम्ही देहाच्या दृष्टीनं भिन्न भिन्न जरी असलो तरी सुद्धा तत्वाच्या दृष्टीनं मात्र आम्ही एकरूपच असलो पाहिजे, असं औदार्य, असं सौंदर्य आमच्या ठिकाणी असावं. वा या व्यवहाराचं हे वैभव आहे हे गृहीत धरून आम्ही तत्वानं एक असलो पाहिजे असं या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. अर्थात आमची सर्वांची जी दृष्टी आहे ती ज्ञानारूढ झाली पाहिजे अशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक आंतरिक इच्छा आहे. आणि म्हणून ग्रामगीतेच्या 40व्या अध्यायाचा समारोप करत असताना ग्रामगीतेची नेमकी मी निर्मिती कशा करता केली आहे हे सांगत असताना महाराजांनी फार सुंदर त्या ग्रामगीतेच्या 40व्या अध्यायाच्या 124 आणि 125व्या ओवीमध्ये शेवटच्या फार सुंदर असं त्यांनी वर्णन केलं आहे. आम्ही रहिवाशी सर्वची मूळचे, विश्वरचना हे नाटक आमुचे, आपुल्या परीने रंगविणे साचे आहे आम्हा, ऐसे जाणोनी स्वरूपाशी, वर्ते तो जिंकी या खेळाशी, आणि हेची कळावयासी लिहिली असे ग्रामगीता असं महाराजांनी सांगितलं. अर्थात महाराज म्हणतात की आम्ही रहिवासी सर्वची मूळचे, आम्ही सर्व एकाच ठिकाणचे रहिवासी आहोत, एकाच ब्रह्मतत्वापासून जन्माला आलेलो आहोत. आमचं सर्वांचं जे मूळ आहे ते एकच आहे. परंतु हे विश्वामध्ये जे वेगळे वेगळे आम्ही दिसत आहोत, जीव वेगळे वेगळे आमचे कामं दिसत आहेत, वेगळे वेगळे आमचे स्वभाव गुण दिसत आहेत, वेगळे वेगळे आमचे शरीर दिसत आहेत, हे सगळं आम्ही एकच असून अनेक रूपानं नटलेलो आहो असं महाराज म्हणतात. आणि आम्हाला हे जे नाटक आम्ही खेळत आहोत या विश्वरचनेचं, या सगळ्या विश्वरचनेच्या नाटकाला आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या कुवतीनुसार आम्हाला ते रंगवायचं आहे. आणि ऐसे जाणोनी स्वरूपाशी, वर्ते तो जिंकी या खेळाशी, हा जो विश्वरचनेचा खेळ आहे, हे जे विश्व नाटक आम्ही खेळतो आहे, हे खेळत असताना ते आम्ही आमच्या ऐसे जाणोनी स्वरूपाशी, आमच्या स्वरूपाची जाणीव ठेवून आम्ही हे विश्व एक नाटक आहे आणि या नाटकामध्ये काम करण्याचं, या देहाच्या रूपानं जे मी काम करतो आहे ते काम करण्याचं पार्ट मला लाभलेलं आहे असं समजून जो या जगात वावरतो तोच खऱ्या या विश्वनाटक रूपी जगाचं जो खेळ आहे तो खेळ जिंकत असतो. आणि म्हणून या विश्वरचनेचं नाटक खेळत असताना आम्ही वेगळे वेगळे रूप घेऊन भिन्न भिन्न प्रकृतीनं आम्ही जरी आपली कामं करत असलो तरी ती कामं आम्ही उत्तम रीतीनं करून दाखवली पाहिजेत. परंतु मूळचं आमचं जे स्वरूप आहे ते आम्ही एकरूपच सगळे जीव आहोत, हे तत्वतः विशुद्ध आत्मरूप आमचं खरं रूप आहे आणि हेच सर्वांचं खरं रूप आहे हे समजून आम्ही हा सगळा क्रम चालवला पाहिजे. अर्थात आम्ही राहावं, पण कसं राहावं? मला या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणकरांचा एक सुंदर अभंग आठवतो. त्यांनी दृष्टांतासह सिद्धांत सांगितलाय की आम्ही राहत असताना या संसारामध्ये कसं राहावं. जो सिद्धांत राष्ट्रसंतांना सांगायचा आहे तोच सिद्धांत नाथबाबांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून सांगितला. जो सिद्धांत विवेक चुडामणीमध्ये
श्रीमदाद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की गृहेश्व तिथीवत अशा पद्धतीचं आम्ही राहावं. स्वतःच्याच घरामध्ये गृहेश्व तिथीवत अर्थात आमच्याच गृहामध्ये आम्ही अतिथीसारखं वा पाहुण्यासारखं राहावं. आणि नाथ महाराजांनी तर फार सुंदर दृष्टांतासह सिद्धांत त्यांच्या अभंगामध्ये मांडला आहे की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. नाथ महाराज सांगतात की आम्ही कसं राहावं. पक्षी अंगणी उतरती, तुमच्या अंगणामध्ये जर दाणे अशा पद्धतीचे टाकलेले दिसले तर पक्षी येतात आणि ते पक्षी खाली उतरतात आणि ते पक्षी तिथं बसून त्या ठिकाणी ते दाणे खायला लागतात. परंतु ते तिथंच थांबून राहत नाहीत. दाणे खाणं झाले की आपलं काम संपलं असं समजून त्या ठिकाणी आसक्त न होता लगेच निघून जातात. त्याप्रमाणे नाथ महाराज सांगतात की पक्षी अंकणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोवरी आपलं प्रारब्ध कर्म आपल्या देहाचं प्रारब्ध आहे शिल्लक तोपर्यंत त्या ठिकाणी राहायचं आणि देहाचं आपल्या एक वेळ कार्य संपलं की मग निरासक्त भावनेनं निघून जायचं. असंच राहायला पाहिजे असते. त्यापेक्षा आणखी काही उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर मी देण्याचा प्रयत्न करेन. एखादी दाई आपल्या मालकाचं घर फार उत्तम पद्धतीनं सजवत असते. त्याची अत्यंत काळजी सुद्धा घेत असते. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात महत्त्वाची की त्या घरचा जो मुलगा असते त्या मुलाला आपल्या खांद्यावरती आपल्या कडेवरती ते घेऊन फिरत असते. आपल्या अंगा खांद्यावर त्या मुलाला ते खेळवत असते. आणि ती दाई त्या मुलाचा सुद्धा इतकी काळजी घेत असते की स्वतःपेक्षाही जास्त काळजी घेते असा म्हणायला काही हरकत नाही. परंतु ती दाई ज्यावेळेस त्या लेकराला खेळवते त्यावेळेस त्या लेकराला कडेवर घेऊन म्हणते, तिला सजवलं, त्याची आंघोळ करून दिली की त्याला काजळ लावून देते, त्याला गंध लावून देते आणि त्याच्याकडे पाहून म्हणते किती छान दिसते हो माझा राजा. वास्तविक पाहता हा मुलगा तिचा नाही, हा मुलगा तिच्या आईचा, त्या मुलाच्या आईचा मुलगा आहे आणि ही दाई आहे त्याला सांभाळण्यासाठी आलेली. परंतु माझा मुलगा म्हणते. परंतु घरी जात असताना त्याच्या ठिकाणी आसक्त राहत नाही तर ती घरी गेल्यावर स्वतःच्याच मुलाच्या ठिकाणी आसक्त राहते. किंवा दुसरा उदाहरण मी तुमच्या समोर देईन. आपण सगळेच लोक शक्यतोवर डॉक्टरची भेट घेणारे आहोत. दवाखान्यामध्ये आपण जात असतो आणि त्या दवाखान्यामध्ये जर कदाचित आपल्याला ॲडमिट होण्याचा योग आला किंवा त्याला मराठीमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला भरती व्हायचा योग आला तर त्या ठिकाणी ज्या नर्स असतात, त्या ज्या सिस्टर्स असतात त्या तुमची इतकी नीट पद्धतीनं शुश्रूषा करतात ना की कुठल्याही प्रकारची कमतरता ती त्या नर्स तुमच्या सेवेमध्ये येऊ देत नाही, अजिबात नाही. इतकी काळजीपूर्वक की नुसतं घड्याळ पाहून पाहून तुमच्या सलाईनवर लक्ष ठेवतात, घड्याळ पाहून तुमच्या औषधीवर लक्ष ठेवतात आणि तुमची इतकी सेवा शुश्रूषा करतात की कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये न्यूनता अशा पद्धतीची त्या ठेवत नाहीत. परंतु इतकं सगळं करूनही सुद्धा त्या कधीच सुद्धा कुठल्याही पेशंटच्या ठिकाणी आसक्त जशा पद्धतीनं होत नाहीत ना, त्याचनुसार आपलं जे मूळ घर आहे ते मूळ घर कोणतं आहे. ग्रामगीतेचा 22वा अध्याय जर तुम्ही ऐकला, वाचलात वा पाहिलात तर त्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे की आपलं मूळ कुठं आहे. मनुष्याचं मूळ घर हे नाही आहे. ते म्हणतात की जैशी नदी सागराची मिळे, काय म्हणतात, सोडून भेदभाव कष्ट पडे, तिचे कार्यची होते सगळे मिळण्यासाठी सागरी. आणि म्हणून तैसेची आहे मानवाचे
मोहपाश तुटता आसक्तीचे धाव घेई निजरूपी. असं जे त्याचं निजरूप आहे, स्वतःचं स्वस्वरूप आहे, हेच खरं त्याचं मूळ स्वरूप आहे, तेच त्याचं खरं मूळ घर आहे. आणि त्या घराची त्यानं जाणीव सतत ठेवली पाहिजे. याच्याकरता महाराज म्हणतात की हम भिन्न हो इस देह से पर तत्व से सब एक हो. आम्ही तत्वानं एक असलो पाहिजे. मग आम्ही कोणीही असो, नात्या गोत्यानं कोणीही जरी असलो तरी सुद्धा आपली खरी ही स्थिती ओळखून, आपल्या स्वरूपाला ओळखून हा सगळा स्वाभाविक पद्धतीनं आम्ही व्यवहार केला पाहिजे. त्यापेक्षा पुढे जाऊन मी ग्रामगीतेतील पहिल्या अध्यायातल्या 6व्या ओळीचं चिंतन तुमच्यासमोर मांडतो. काय बोललेत महाराज त्या ओळीमध्ये? महाराज म्हटले की गुरु शिष्य एकाच स्थळीचे, भिन्न नाहीत पाहता मुळीचे, सुख संवाद चालती भिन्नत्वाचे, रंगरंगणी आणावया. काय म्हणतात महाराज? गुरु असो की शिष्य असो, हे अधिकारानुसार व्यवहाराच्या दृष्टीने जरी भिन्न असले तरी सुद्धा गुरुमध्ये जे चैतन्य शक्ती आहे तीच चैतन्य शक्ती शिष्यामध्ये सुद्धा आहे. वास्तविक पाहता दोघही सुद्धा दोन्ही मूळचे अभेद अशी त्याची स्थिती आहे. अभेद अशा पद्धतीचं जरी असलं तरी व्यवहाराच्या दृष्टीनं ते गुरु शिष्य आहेत, मात्र दोघांच्या ठिकाणी एकच वस्तू वास करते. आणि म्हणून रंगरंगणी आणावया सुखसंवाद चालवण्याकरिता गुरु आणि शिष्य हे भिन्न दाखवल्या गेले आहेत, मात्र विचार जर केला तर ते मुळामध्ये एकच आहेत, भिन्न नाही आहेत. भिन्न नाहीत पाहता मुळीचे म्हणतात महाराज. आणि म्हणून याप्रमाणे हे विश्व नाटकामध्ये कुठं पती पत्नी, कुठं पिता पुत्र, कुठं नोकर आणि त्याचा मालक अशा पद्धतीनं, कुठं सैनिक, कुठं त्या सैनिकांचा कॅप्टन म्हणून, कुठं व्यापारी तर कुठं ग्राहक म्हणून, अशा विविध कोणतं ना कोणतं प्रत्येक पार्ट कोणाला ना कोणाला या जगामध्ये दिला गेलेला आहे. आणि ते प्रत्येकाला आपल्या आपल्या सोयीनुसार रंगरंगणी आणता आलं पाहिजे. आणि महाराजांनी तर त्याच्या पुढे जाऊन ग्रामगीतेच्या 38व्या अध्यायामध्ये त्याच्याही पुढे जाऊन थोडंसं एक विचार आपल्या पुढे ठेवला आहे की हे जर आपल्याला कळलं तर त्यानेच साधेल संत उद्देश, ईश्वरी संकल्प येईल फळास, आणि व्यवहारी लाभेल ब्रह्मरस सर्व गावासी. आमच्या गावाला सुद्धा ब्रह्मरस प्राप्त करून देण्याची, ब्रह्मानंद प्राप्त करून देण्याकरिता हीच गोष्ट आवश्यक ठरू शकते. आणि याकरिताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो. अर्थात आम्ही देहानं भिन्न भिन्न असावं या म्हणण्यात नुसतं आम्ही शरीरानं भिन्न नाही, तर त्या देहाच्या संबंधानं ज्या ज्या गोष्टी येतील त्या गोष्टींच्या बाबतीत आम्ही भिन्न असू शकतो. कोणत्या गोष्टी आहेत त्या? कोणत्या गोष्टी आहेत त्या? त्या गोष्टी आहेत या देहाच्या संबंधानं असलेल्या भाषा भूषा असतील, राहणीमान असेल प्रत्येकाचं, प्रत्येकाची जाती असेल, प्रत्येकाचा वर्ण असेल, प्रत्येकाचा पंथ असेल, प्रत्येकाचा धर्म असेल, प्रत्येकाच्या अंगामध्ये असलेली एखादी कला असेल, प्रत्येकाच्या ठिकाणी एखादं असलेलं कर्मकौशल्य असेल, प्रत्येकाच्या ठिकाणी त्या देशाच्या नुसार, त्या प्रदेशाच्या नुसार त्यांच्यामध्ये चालत असलेली अशी संस्कृती असतील. अशा हजारो बजारो ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचा समावेश आपल्याला या भिन्नतेमध्ये करता येईल, देहाच्या भिन्नतेमध्ये करता येईल. देहासोबतच देहासंबंधी ज्या गोष्टी असतील त्यांची भिन्नता तिथं आणता येईल. अर्थात या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या दृष्टीनं थोडं मी चिंतन तुमच्या समोर ठेवतो. कशी भिन्नता? तर यांची नामेही आनाने, आनारिसी वर्तने, वेशही सीनाने आघवे यांचे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये सांगतात की या सर्व लोकांची नावं वेगळे वेगळे अशा पद्धतीची असू शकतात. अनारिसी वर्तने, यांच्या वर्तनामध्ये सुद्धा भेद अशा पद्धतीचा असू शकतो. वेश सिनाने, अर्थात यांच्या वेशभूषेमध्ये सुद्धा बदल असू शकतो. पाहत तुम्ही आपल्याकडे जर विचार केला तर प्रत्येक प्रदेशामधल्या लोकांची वागणूक, प्रत्येक प्रदेशामधल्या लोकांच्या कपड्यामध्ये सुद्धा फरक दिसून येतो. आणि याच्या बाबतीत तुम्ही ज्ञात आहात म्हणून मी ते लांबवण्याच्या वा त्याच्या बाबतीतला शब्द प्रपंच वाढवण्याच्या भानगडीत पडत नाही. किंवा हे भूत ग्राम विषम परी वस्तू ते येथ सम घटमटी व्योम जया परी. ज्ञानेश्वर महाराज उदाहरणासह सांगतात की ज्याप्रमाणे घटामध्ये
म्हणजे घागरमध्ये जी पोकळी राहते किंवा घागरीमध्ये जी हवा आहे किंवा जो वायू आहे, तसाच वायू हा मठामध्ये नाम सर्व या जगामध्ये दिसून येतो. त्याचनुसार घटामध्ये आणि पटामध्ये मठामध्ये जसा वायू एकच आहे, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भूतग्राम विषम हे सगळे माणसं वेगळे वेगळे जरी दिसत असले तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी एकच चैतन्य वस्तू वास करते आहे. त्याच दृष्टीनं महाराजांनी म्हटलं आहे की हम भिन्न हो इस देह से पर तत्व से सब एक हो. अर्थात त्याही पुढे आम्ही तत्वांनी एक असलो पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आमचा विकास होईल, आमच्यासोबत आमच्या गावाचा विकास होईल, आमच्या गावासोबत आमच्या राष्ट्राचा सुद्धा आणि विकास व्हायला वेळ लागणार नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून त्याकरता मी आणखीन अगदी सोपं व्यवहारातलं उदाहरण तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. आपल्या लोकांनी सतार पाहिली असेल किंवा विणा पाहिला असेल. विणा त्याला जवळजवळ 5 तारं असतात. त्याच्यामध्ये मधात 3 तारं जे असतात ते मुख्य स्वरामध्ये लावायचे असतात. त्याच्या शेवटचा जो तार असतो 5वा, तो 5वा तार पंचमामध्ये लावायचा असतो. आणि त्याचा जो पहिला तार आहे तो कुठं तांब्याचा तो तार असतो, माफ करा, पितळचा तो तार असतो किंवा आणखीन कुठल्या पद्धतीचा लावला तरी तो मध्यमामध्ये लावायचा असतो. आता या तारांचे स्वर जरी वेगळे वेगळे आहे किंवा त्या 5 तारामधून वेगळा वेगळा ध्वनी जरी निघत असतो, तरी मात्र तो एका स्वराच्या मध्ये बद्ध असला पाहिजे. किंवा पेटीचे स्वर आहेत, पेटीचे 7 स्वर आहेत, ते 7 स्वर वेगळे वेगळे आहेत. त्याचा जो पहिला स्वर आहे सा त्याला षडज म्हणतात. दुसरा जो स्वर आहे रे त्याला ऋषभ म्हणतात. सा रे ग, ग आहे त्याला गंधर्व म्हणतात. मो आहे त्याला मध्यम म्हणतात. सा रे ग म प, प आहे त्याला पंचम म्हणतात. सा रे ग म प ध त्याला काय म्हणतात, धैवत म्हणतात. किंवा सा रे ग म प ध नी त्याला निषाद स्वर म्हणतात. असे 7 स्वरांचे नावं भिन्न आहेत, 7 स्वरांचे ध्वनी भिन्न आहेत. परंतु ते 7 स्वर सुद्धा अनेक असतील तरी त्यांना एकत्रित जर केलं आपण आणि त्यांना सुसंगत रीतीने जर त्यांना आपण वाजवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून सुद्धा एक लयबद्ध संगीत बाहेर पडत असते. ते वेगळं असल्यानं भागात काही बिघडत नाही. उलट त्यांचं वैभव वेगळं वेगळं असून एक असल्यानं त्यांचं वैभव अजून खुलून दिसते. सर्व स्वर जर एकाच रागाच्या करिता एकाच लय धरून एकाच रागाच्या दिशेने जर त्यांची रचना केली वाजवत असताना, तर त्यातून समाजाला मंत्रमुग्ध करणारं संगीत बाहेर पडत असते. अर्थात वेगळं वेगळं असलं तरी काही बिघडत नाही. आणि म्हणून या भिन्नतेतून एक अभिन्नता आकाराला येऊ शकत असते. हे त्या 7 स्वरांच्या माध्यमातून आपण शिकू शकतो. आणि म्हणून हे वेगळे वेगळे जरी असले तरी सुद्धा त्यातला एका स्वरानं जरी मेरे मुर्गी की एकही टांग म्हणून त्यानं जर आपला स्वर वेगळाच दाखवून दिला, तर मग मात्र ते संगीत बिघडल्याशिवाय राहत नाही. ते संगीत बेसूर होऊन जाते आणि ते एकदम इतकं बिघडून जाते की राष्ट्रसंतांनी म्हटलं आहे ग्रामगीतेमध्ये की बेताल होता कोठुनी भरे ताल जीवनी गावाच्या. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की कोणाला आपली प्रगतीच करता येणार नाही. अर्थात मला इथं सांगावंसं वाटते की एका जहाजामध्ये जर 4 लोक बसले आणि 4ही लोकांनी ते जहाज 4 दिशेनं वळवलं तर ते जहाज पुढे जाईल का? हो, नाही जाऊ शकत. ते जहाज एकाच दिशेनं जावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरिता सर्वांनी एकाच दिशेनं त्याला वळवलं पाहिजे, तेव्हा जाता येईल. तसं आम्ही वेगवेगळ्या विचाराची असू, वेगवेगळ्या शरीराची असू, वेगवेगळ्या वेशभूषेची असू, वेगवेगळ्या आचारतत्वाची असू, परंतु आम्ही जर एकच उद्देश ठेवून सगळ्या गोष्टी केल्या तर आमच्या अखिल विश्वाचं कल्याण झाल्या वाचून राहणार नाही. आणि तेवढ्या करताच आमच्या संतांना सांगावंसं वाटते की हम भिन्न हो इस देह से पर तत्व से सब एक हो. आम्ही भिन्न जरी असतो देहाने. आज ज्या पंढरीशी भगवान पांडुरंग परमात्म्याची आषाढ शुद्ध एकादशी आहे ना, त्या पांडुरंगाचं जर चिंतन केलं तर ते पांडुरंग समन्वयाचं प्रतीक आहे.
समन्यस्त पादम असं म्हटलं आहे त्याला. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, समन्वयाचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी शैव पंथाचे नरहरी महाराज, त्या ठिकाणी नाथ पंथाचे ज्ञानोबा महाराज, त्या ठिकाणी चैतन्य पंथाचे आपले जगद्गुरु तुकाराम महाराज, त्या ठिकाणी दत्त पंथाचे संत एकनाथ महाराज, हे सगळ्या इतर पंथाचे लोक एकत्रित येऊन त्यांनी त्या विठ्ठलाचं महत्त्व वाढवलेलं आहे. त्यांनी जर आपल्या आपल्याच पंथाची री ओढली असती तर पंढरी क्षेत्राचं महात्म्य कुठं वाटलं असतं, विठ्ठलाचं महत्व कुठं. अरे तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हटलं, आमुचिया व्हावे तुझं देवपण. देवाला ठणकावून सांगितलं की आम्ही लोक भक्त एका दिशेनं तुझ्या भक्तीचा प्रचार करतात म्हणून तुला देवपण आलाय, म्हणून तुला श्रेष्ठत्व आलाय. राष्ट्रसंतांनी सुद्धा तोच भाव प्रगट केला त्यांच्या वचनातून. काय म्हणतात राष्ट्रसंत? याद रखना ईश्वर हम पर निशान तेरा, अब छोड़ छोड़ दे झूठा गुमान तेरा. इतकी धमकी राष्ट्रसंतांनी त्या देवाला दिली. हे कशामुळे? या सगळ्या संतांनी एकाच देवाचं महत्त्व तुमच्या आमच्या समोर ठेवलं. आणि म्हणून याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक स्वरानं लयबद्ध राहावं म्हणजे त्यानं मग आपली स्वतंत्र प्रगती करू नये, असा मात्र त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येक व्यक्तीनं आपली प्रगती करावी, प्रत्येक व्यक्तीनं आपल्या गुणांचं वर्धन करून आपलं यश संपादन करावं, आपली एक उंची गाठावी. परंतु दुसऱ्याची उंची कमी करून आपली उंची वाढवण्याच्या भानगडीत मात्र पडू नये. आपल्याला श्रेष्ठ ठरवण्याकरता दुसऱ्याला कनिष्ठ आम्ही ठरवू नये, ही फक्त आमच्या ठिकाणी समजूत असली पाहिजे. मला या ठिकाणी एक कथा तुमच्या निदर्शनात आणून द्यावीशी वाटते. एकदा अकबर राजा आणि बिरबल दोघं जण त्या ठिकाणी, अकबर आणि बिरबल असताना त्या बिरबलानं काय केलं की एक रेख पाडली आणि बिरबलाला सांगितलं की बिरबला, ही रेष जी आहे ना, ही माझी रेष जी आहे ना, ही लहान करून दाखव. 2 रेषा पाडल्या. म्हटलं ही माझी रेष आणि ही तुझी रेष, सारख्याच रेषा पाडल्या. त्यावेळेस बिरबलाला म्हटलं की तू माझ्या रेषेला धक्का न लावता माझी रेष लहान करून दाखव. त्यावेळेस बिरबलानं त्याची रेष न मोडता आपली स्वतःची रेख मोठी काढली होती. त्याच्यामुळे त्या राजाची जी, बिरबल राजाची जी एक अकबर राजाची जी रेष होती ती आपोआपच लहान झाली. यावरून हेच दिसायचं असते की मोठं पण हे दुसऱ्याला दाबून नाही तर इतरांना उचलून घेऊन झळकणारं असते. एवढाच यातून आदर्श आपल्या डोळ्यासमोर घ्यायचा आहे. आणि म्हणून या आदर्शाला डोळ्यापुढे ठेवून दुसऱ्यालाही उचलून घेत असताना आपल्याला उचलून घ्यायचं आहे. अर्थात आम्ही एकाच तत्वानं प्रेरित झालो पाहिजे, जरी आम्ही शरीरानं भिन्न असलो तरी. महाराज म्हणतात की परमपुरुष जो परमात्मा, त्याच्या शक्तीशी नाही सीमा, मानव त्याचीच प्रतिमा, अंशरूपे निश्चय, मानव सृष्टीहुनी थोर, तो ईश्वराचा अंश अवतार, अचूक प्रयत्नी दैवी हत्यार, निर्मूशके प्रतिसृष्टी, असं जे महाराजांनी म्हटलं आहे. यातून महाराजांना हेच सांगायचं आहे की मनुष्यामध्ये जे जे काही सुप्त गुण असतील किंवा जे काही सुप्त सामर्थ्य आहे ना, ते त्यानं आपल्या या संसाराला स्वर्ग समसंसार करण्याकरिता प्रगट करावं वा त्याच्या माध्यमातून ते प्रगट व्हावं, हीच महाराजांची एक आंतरिक इच्छा आहे. आणि तेव्हा हम भिन्न हो ईस देहस्य असं म्हणत असताना सर्वांची उंची सारखी व्हावी, कोणाची प्रगती खुंटीत अशा पद्धतीची होऊ नये आणि कोणीही अधिक प्रगती करू नये असं महाराज म्हणणार नाही. तर सगळ्यांनीच आपल्या आपल्या परीनं प्रगती करावी, परंतु सर्वांची उंची सारखी व्हावी. असंच नाही तर सगळ्यांच्या उंचीच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा. प्रत्येकानं आपल्या उंचीसोबत प्रत्येकाच्या उंचीचा प्रयत्न करावा. अर्थात स्वतःच्या कर्तव्यानं आपण उठून समाजापुढे आपलं अस्तित्व निर्माण करावं, दुसऱ्याचं अस्तित्व दाबून नाही. कारण ग्रामगीता काय म्हणते? कर्तव्याने चमकून उठावे भूमंडळी उत्साहे. आमच्या उत्साहानं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं आम्ही या भूमीमध्ये चमकलो पाहिजे, न की दुसऱ्याचं श्रेष्ठत्व कमी करून, दुसऱ्याच्या बाबतीत समाजाच्या मनामध्ये घृणा निर्माण करून आपलं महत्त्व वाढवणं ही मात्र फार चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून भाग्य उजळेल सूर्याप्रमाणे उद्योगशील झाली असा महाराजांनी संदेश दिला.
असा हा प्रयत्नवाद शिकवणारे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत ते, परंतु प्रगतीची कल्पना त्यांची अशी आहे की प्रगती ही सर्व भूतमात्रांची सारखी व्हावी, सारखी नाही, कमी जास्त प्रमाणात जरी झाली तरी हरकत नाही, परंतु प्रगती सर्वांची व्हावी. कारण गुरुदेव सेवा मंडळाचं जे बोधवाक्य आहे ते श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातलं सर्वभूत हिते रतः, अर्थात सेवा मंडळाच्या बोधचिन्हातील गीतासूत्र जे आहे हे सर्वांच्या उन्नतीचं जीवनात समान तत्व असावं याचंच दिग्दर्शन करणारं आहे. आणि या तत्वानं एक असावं हे महाराजांना या ठिकाणी नेमकं सांगायचं आहे. थोडक्यात या प्रवचनाचा सारांश हा की मानवी देह भिन्न असले तर असोत, पण त्यात मानवतेचं तत्व मात्र एकरूप असलं पाहिजे असाच याचा तात्पर्य आहे. अर्थात लहर की बरखीमध्ये जे महाराजांनी सांगितलं की हो पंथ पक्ष समाज सबकी निराली शान हो, हा परदेश के हर भेष का इंसान यह इंसान हो, पूरक बने सबके सभी पथ छोड़ खींचा तान के, निश्चय करे हम पुत्र है बस एक ही भगवान के. हे सूत्र आमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि म्हणून एकाच सागराची वाफ होऊन आली पाणी रूप, थेंब कामे करोनी खूप जातील शेवटी एकाच स्थळी, हा ग्रामगीतेचा संदेश आमच्या ठिकाणी असावा. हाच संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तुमच्या आमच्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्याकरताच महाराजांनी म्हटलं आहे की हम भिन्न हो इस देह से पर तत्व से सब एक हो. आणि म्हणून या दृष्टीनं हे प्रवचन होतं आणि या समन्वयाच्या दृष्टीने हे प्रवचन आहे. आणि या समन्वय मूर्ती पांडुरंगाची आज एकादशी सुद्धा आहे. आणि या एकादशीच्या शुभपर्वावर एक महत्त्वाची सूचना आपल्या सर्व सद्भाविक सज्जनांसाठी आहे की अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळामध्ये ज्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभून वेदांताचा अनुभव ज्यांना राष्ट्रसंतांनी दिला, संत तुकडोजी महाराजांचे निष्ठावंत भक्त म्हणा किंवा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आणि राष्ट्रधर्म प्रचार समितीचे संचालक आमचे गुरुवर्य आचार्य श्री हरिभाऊजी वेरुळकर गुरुच्या माध्यमातून सगळं संतांचं तत्वज्ञान शिकण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याजवळ राहून त्यांच्या सहवासात राहून. आणि असे अखिल गुरुदेव सेवा मंडळाचं गुरुत्व सध्या ज्यांच्याकडे असं आहे असं म्हणायला हरकत नाही असे गुरुवर्य आचार्य श्री हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांचं आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या याच पेजवरती दुपारी 4 ते 5:30 या वेळेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जी एका भजनातली ओळ आहे की विठू सर्वत्र घनदाट पंढरी विश्वाची पेठ, या विषयावरती सुंदर असं आचार्य श्री गुरुजींचं प्रवचन या फेसबुक पेजवरती दुपारी होणार आहे. त्या प्रवचनाचा सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा. तद्वतच आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या झाला नाही संत असा या पेजवरती सुद्धा काही भजनांचे कार्यक्रम, काही प्रवचनांचे कार्यक्रम आहेत. आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी परमश्रद्धेय आदरणीय श्री प्रकाशजी महाराज वाघ यांचं सुद्धा संगीत प्रवचनाचा कार्यक्रम चालू आहे. त्याचाही सुद्धा सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीची विनंती करून ही प्रवचनरूपी सेवा समन्वय मूर्ती पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून शांतीपाठाच्या माध्यमातून या प्रवचनाला पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु.